नमस्कार. न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलो आहे मिंचे येथे. आपल्या समेत आहे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि कुंभोज जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी यादव, जे सुधीर मिंचेकर गटाचे कट्टर समर्थक मानले जातात. साहेब नमस्ते. नमस्ते. हातकंडी विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्या, प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात आल्या. आपण डॉक्टर सुधीर मिंचेकर यांच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय आहात. आपण काय नेमकं सांगाल? आज जर परिस्थिती जर बघितली तर डॉक्टर मिंचेकर साहेब हे 100% आज आमदार झालेले आहेत असं जर म्हणलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. गेले 8 दिवस प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. ह्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मिंचेकर साहेबांनी आघाडी घेतलेली आहे. आज प्रत्येक माणसांच्या मनामध्ये, सामान्य कुटुंबांच्या मनामध्ये मिंचेकर हा ठसा त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढं कोणतीही गोष्ट जरी काय घडली, काही मोठ्या घडामोडी जरी घडल्या तरीही आमदार मिंचेकर हे आमदारच होतील, त्यामध्ये कोणतीही शंका वाटत नाही. आजची जर परिस्थिती बघितली तर खूप चांगली आहे. मिंचेकर साहेबांना खूप पाठबळ मिळत आहे. काही गुपित यंत्रणेच्या माध्यमातून आशीर्वाद मिळत आहेत. तो नक्कीच त्यांच्या यशापर्यंत नक्कीच पोचवेल अशी माझी खात्री आहे. आज आपण जर बघितलं तर तसं गेल्या वेळीची विधानसभेची निवडणूक ही मिंचेकर 6,000 मतामध्ये हरले आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अडचण निर्माण झाली. ज्यावेळेला आदरणीय खासदार धैर्यशीलदादा माने यांची खासदारकीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भाजपचा खासदार म्हणून धैर्यशीलदादांना निवडून दिलं. या निवडणुकीमध्ये मिंचेकर साहेबांचा सिंहाचा वाटा होता. अशा पद्धतीच्या सगळ्या तालुक्यामध्ये निरोप आले आणि निरोप आल्यानंतर खासदार राजू शेट्टींचा पराभव झाला. पराभव झाल्यामुळं शेतकरी संघटनेचे काही मंडळी हे या मिंचेकर साहेबांना या पराभवासाठी पकडून, पराभव त्यांचा राजू शेट्टींचा झाला म्हणून मिंचेकर साहेबांनी केला अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करून त्यांनी विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांच्या पाठीमागं ताकद लावली आणि त्या पद्धतीनं त्यांना त्याचा फायदा झाला म्हणून ते आमदार झाले. पण तसा हा मतदारसंघ हा आमच्या शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही विनंती केली की हा मतदारसंघ साहेब आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडं घ्या. शेवटपर्यंत अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता, तोपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंतसुद्धा, सोमवारचा दिवस मला वाटते 7 वाजेपर्यंतसुद्धा की उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आपण मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवायची आहे. पण काही प्रमुख काँग्रेसच्या नेतेमंडळींनी काही घडामोडी घडवल्या जेणेकरून पक्षप्रमुखांचा सुद्धा नाइलाज झाला. त्यामुळं त्यांच्या आशीर्वादावरच ही लढाई आम्ही नक्कीच जिंकणार आणि आमचे शिवसैनिक आमदार मिंचेकर साहेबांना स्वाभिमानी संघटनेतून आमदार करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही.